गाईज कशा आहेत तुम्ही सर्व? मला वाटते तुम्ही मजेत असतील. आणि सॉरी गाईज, खूप दिवसांनी व्लॉग पडते. दिवसांनी कधी पडलेलं मला आठवत पण नाही शेवटचा, पण सॉरी त्यासाठी. आणि हा व्लॉग नक्की बघा. आमचा प्लॅन ठरला आहे अक्कलकोट तुळजापूरला जायचं, आणि कुठे ठरला जायचं अजून तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे आम्ही 3 जणींनी मॅचिंग केले. मी, मम्मी आणि दीदीने केले मॅचिंग. तर गाईस आमच्यासोबत आहे ना, तिघांसोबत आमचा स्कॅम झालेला आहे. काकांनी सांगितलं की 5 वाजता हजर व्हायचं. आम्ही 4:30 वाजता तयार झालो आहे. आणि काकाचा कॉल आला की आहे ना, नाही बोलतात आरामात या 6 वाजता. आणि म्हणजे असं की थोडा अर्धा तास झोप घेतली असती तर ते नाही. काय बोलत होतीस? मी 3:30ला उठले गाईस. 3:30 ती 3:15ला उठले, ही 3ला उठले, ही 3:30ला उठले, मी 4 वाजता उठले. पप्पा आरामात ना 4:30ला उठलेत. अजून काकाचे खायला येतच नाही आहे. काका 6 झालेत गाईज. 6-7 झाले, 6-7 झालेत. वाट बघतो आम्ही कधी येतोय काका. काका लवकर ये, बिल्डिंग खाली उभी होत, कंटाळा आला आता. आम्ही निघलेलो आहोत, मला समजत नाहीये सामानांमध्ये आम्ही बसलोय काय, सामान आमच्या मध्ये बसलंय. गायकरांच्या नाकावर बसलेलं. हा दोघेच आहात. नाश्ता करायला आलोय. मिसळ मध्ये लिंबू टाकलाय, एवढा टाकलाय, 2 लिंबू टाकले, 2 लिंबू टाकले त्यात. पाठवून काय बोलू तुम्ही? नाश्ता करायला आणि तिथला स्टेशन पण नाही बोलता ना, म्हणजे रेल्वे लोणावळ्याला जाण्याचा मार्ग. थाराडाला लागलेला आहे. तर गाईज आम्ही काय बोलतात पेट्रोल पंपवरती थांबून आता निघलेलो आहोत एकदाशी जायला परत. आणि आता कंटिन्यू जायचं ठरलंय. अजून 2 तासाचा रस्ता. आणि आम्ही आता आलो इंदापूरला. मला माहित नाही मला आवाज येते की नाही, कारण की पुढे घोंगट चाललंय. आम्हाला काहीच लगेज सारखी पाठीमागे टाकून दिले. काय बोलायचं आता काही जण लगेज म्हणलं लगेज. हा, आणि आम्ही उसाचा ज्यूस पिला जस्ट, पण मी तो क्लिप घ्यायची विसरली. आणि आता ते उसाचा ज्यूस चढलाय वाटतं. एवढी झोप यायला लागले ना बेकार. आम्ही दोघी झोपाच काढते पाठीपासून. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आम्ही अक्कलकोटला पोचलोय. जस्ट किती तासाची रनिंग केली? 4 वाजत आले. 7, 8, 9, 10, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 8 तास रनिंग करून आम्ही पोचलो आत्ताशी. जस्ट मंदिराच्या बाहेर आहेत आता. आणि आता दर्शन घेतो, मग तुम्हाला भेटतो. कारण तिथे ब्लॉग करायला तर भेटणार नाही, पण तुम्हाला भेटेल तसं दाखवते मी. आणि इथून एंट्री. चल चल चल. ए रबड़ी है चलिए. एक साइड होगा डोक्यात तुझा मध्ये 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 मध्ये. फिल्टर डुडी घ्यायची. तुझं भरवता ना का काढ पडले. की ते आम्हाला माहित, पण आम्ही पण बांधते. मनातली इच्छा बोल.
टाईट बांध, सुटायला नाही पाहिजे. वृक्ष तिकडे स्वामी बसायचे. स्वामींचं मठ, तिथे स्वामींचे पादुके सुद्धा आहेत. आणि ते एक मठ आहे स्वामींचे. तर गाईस, तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची होती कधीपासून, ती राहिलेली. मी ट्विनिंग केलंय, हिनी ट्विनिंग केलंय, सगळ्या सिनी पण ट्विनिंग केलं. आम्ही तिघींनी पण ट्विनिंग केलेले आहेत. आणि आम्ही एवढे क्यूट क्यूट दिसतात ना आज. ट्विनिंग बघ आमच्याकडे बघ. एक फोटो काढूया. आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. मंदिर खंडोबा मंदिर अक्कलकोट मधला. आम्ही दर्शन वगैरे घेतला, खंडोबा मंदिर सुद्धा बघितला. आणि आता आम्ही चाललोय चोलप्पांच्या इथे, म्हणजे मंदिर घरी त्यांच्या बघायला. असं हां, पहिले स्वामी जिथे काय बोलतात आलते तिथे जाणार आहोत. कंटिन्यू राहा, ऊन लागतंय, झोपून आले दाखवत गाडीमध्ये. काय बोलशील मम्मी तू? मला खूप छान वाटलं. जोरात बोल, आपला आवाज पाहिजे. अरे मला खूप छान. तुझं हे कुठे? तो गाडीत आहे. नाही, एअरपोर्ट ना माझे, ते गाडी ठेवलेत ना मी बागेत. तो अगं झोपेत विसरलेलो मी. तो इथं लावायचा माहीत होतो का नाही वापरत. आवाज नाही जास्त त्याच्यात. तसं ह्याच्यामध्ये असा आवाज येत नाही, तसं ना आवाज येत. ज्या तोंडाजवळ घ्यायला लागतो तो माईक, म्हणून मला नाही आवडत. काय बोलशील मम्मी? मला खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. हां, इच्छा होती खूप दिवसापासून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. फायनली तो आज आला दिवस. मला माहितीच आहे. हां, इथं पोचलेलो मंदिर आतमध्ये. व्हिडिओ काढून येणार, पण मागच्या वेळी मी काढलेली व्हिडिओ ती टाकेन तुम्हाला याच्यामध्ये. फोटो टाकेन, पण व्हिडिओ नाही. फोटो असेल माझ्याकडे तेव्हा. ही एंट्री. बसलेले. हा चोलप्पांच्या घराच्या बाहेरचे. इथे शूटिंग चालू आहे. दाखवलं मी. आले होते पहिल्यांदा हे खंडोबाच्या मंदिरामध्ये आले होते. त्यानंतर आल्यानंतर स्वामी महाराज चोळप्पा महाराजांच्या घरी आले आणि चोळप्पा महाराज इथे आले होते. आल्यानंतर स्वामी महाराज एका गावामध्ये गेले होते. एका गावामध्ये गेले, एक मुस्लिमचा व्यक्ती होता मोहम्मद रसूलदार. त्यांनी स्वामींची मजाक केली होती. हा कोपऱ्यामध्ये रिकामा हुक्का ना, तो रिकामा हुक्का स्वामी महाराजांना रिकामा प्याल दिला होता. महाराजांनी रिकाम्या हुक्क्यातून ज्वाला अग्नी धूर प्रज्वलित करून हा त्यांनी माफी घातला. त्यांच्या अंगातील पोशाख आहे काचेमधला, त्यांची 7.5 फूट हाईट, त्यांची तोडी बावडी, त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षी माळ हा त्यावेळेचा स्वामी महाराजांनी वापरला अंगारक आहे. आणि पूर्वी कसं गाडीवर काय नसायचं, महाराज महिन्यातील रक्तचंदन खडाव पादुक्यात चालायचे. त्यावेळेचे ताटाचे रक्तचंदन खडाव पादुका स्वामींनी वापरलेले. कोयता, कुऱ्हाड, दंड, छत, चौरी, त्रिशूल हे त्यांचा मुकुट. हे सर्व त्यांनी कोकणाच्या डोंगरी शास्त्रांना एक विद्रभद्र एक अवतार दाखवला होता. त्यावेळेस सर्व हाताळे वस्तू आहेत. आणि प्रथम भारतामध्ये लंडनची कोड्या कंपनी आली होती. महाराजांचा न सांगता चोरून फोटो काढला होता. पहिले निघाले माकडांचे फोटो. जेव्हा स्वामींनी आधीच दिला काढ फोटो, तेव्हा त्यांचे काढले ब्लॅक अँड व्हाईट फोटो. फर्स्ट मालोराज यांच्या गादीवर, दुसरा वटवृक्ष झाडाखाली हात गुडघ्याच्या खाली अजंबो, तिसरा सोलापूर चिंटू पिंटू यांच्या घरी, चौथा इथे चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये हे बसलेत ना चोळप्पा महाराज. इथे महाराज 21 वर्ष या घरी वास्तव केले. ह्या वाड्याला 166 वर्षे पूर्ण झालेत. त्यावेळेची विहीर आहे, विहिरीत पाणी नव्हतं, 80 फूट विहीर खोल होती. महाराजांनी लघुशंका केल्यानंतर विहिरीला पाणी आलं. लकुशावर्त तीर्थ म्हणतात. आणि देवळात जे गल्ला होता तो वाडा होता. वाडा पाडून 1888 साली ते स्वामींनी चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतलेली आहे. देवळात जे गेलं ती स्वामींची समाधी आहे. अशी समाधी सकाळी 6 ते 10:30 अशी बघायला भेटते. त्यानंतर वरती मुकुट वगैरे झाकलं जातं. स्वतः महाराजांनी वरती शिवलिंग, खंडोबा, माळसाहेब आणि गणपती त्यांच्या हाताने स्थापना केली आहे पाहुणे म्हणून. ह्या समाधीला 146 वर्ष होतात. वाड्याला 166 वर्षे पूर्ण होतात. आणि आता चोळप्पा महाराजांची 5वी-6वी पिढी चालू आहे. याच्या 31 तारखेला प्रकट दिन आहे, मोठा उत्सव आहे. तुमच्या नावाने तुमच्या परिवारातर्फे स्वामींच्या समाधीला आलं का अभिषेक, अन्नदान, महापूजा
संकल्प करायचा असेल, स्वतः गुरुजी तुमच्या नावाने स्वामींच्या समाधीवर अभिषेक अन्नदान करतात आणि घरी तुम्हाला पोस्टाने समाधीचा प्रसाद पाठवतात. करायची इच्छा असेल तर ते नाव पत्ता देऊ शकता. अल्बम सॉन्ग गाईज आम्ही निघलेलो आत्ता, म्हणजे फ्रेश होऊन निघलोत रूमवरून. आणि आता आम्ही खायला नाही, फिरून येतो जराशी आणि मग जेवायला जातो, भूक लागली. आणि आता टी शर्टवरती आलो गप आपल्या औकातीत. मेकअप वगैरे सगळा उतरून काय नाही, तोच तो सकाळी घेतलेलास तू गाडीतून. हा तेच. कशी दिसते मी? नक्की सांग. मी छानच आहे, समजलं ना गाईज. आम्ही तिघीने ब्लॅक घातले आणि आम्हाला अजून एक जण भेटलेली आहे, तिने पण ब्लॅक घातलेलं आहे. आज आम्हाला एवढे माणसं ब्लॅक दिसतात. आम्ही सकाळपासून काय माहित ट्विनिंग करताय. आम्ही जेवून झालं आणि म्हणजे आम्ही आलो तुळजापूरला. तुळजापूरला आलोय, जेवलो आणि आता निघलोय सवारी. किधर तो 10 वाजलेत. आता काय असेल काय? हा माझा पण प्लॅन तेच चाललंय की काहीच जिरा सोडा घेतो. हा नाही तर मग सारखी तुझ्यासारखी पडेल तोंडामध्ये. हे चिकनी दिसतंय का तू पक्की? शी हे सगळं काही जांभूळ करण्याचा परिणाम आहे. रुको तर गाईज आम्ही काय बोलतात आत्ताच काय घेतलं दाखव. जस्ट जेवलो आम्ही आणि ते ना लाईक खाली उतरलो की बघू काही दुकान वगैरे, सगळे हॉटेलचे दुकान आणि लॉज काय नाहीये आणि मेडिकल असे आपल्याला 2 दुकान फोडले का मेडिकल. तर मम्मी म्हटली की जिरा सोडा घेऊन ठेव, कारण की जर रात्रीची ऍसिडिटी वगैरे झाली तर पियाला होईल. आणि आम्ही जिरा सोडा वगैरे पिला आणि काय माहिती मिल्कशेक घेतलं एक. हा आणि उद्या आम्ही काहीच मस्त सकाळी पहाटे 5 वाजता उठणार आहे. 3 वाजता उठून आम्ही तयारी करणार आहोत. हा मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला. ओ समोर मागा बघून पडाल खाली बघा. आम्ही राऊंड मारून आला पण काय नाही. आणि मग त्यानंतर आम्ही बसलोय. आम्ही रूमच्या बाहेर आलोय. माझ्या हातात चावी आहे. लॉज भक्ती निवास. ही बघ कुठे दिसत पण नाही ते. थांबा तुम्हाला दाखवते. आणि मग आता आम्ही गार्डन मध्ये आलोय, तुम्हाला दाखवते. व्हिडिओ काढते पाहिजे मी. ही बघा नमुदी ती इकडे आहे आणि मी इकडे आहे. आणि काय आम्ही इथं थांबलेलो. हा मार. मी इथून लात घालीन, तू इथून, मी इथून लात घालीन. ए मम्मी का इकडे बघा. मी सारखे बघ, इकडे बघ, असं कर. सेम टू सेम बघ ना. आता इकडे बघून असंच कर का, असंच कर. सेम टू सेम असणार. असं कर मम्मी. तो वाला हे धर, हे धर. बाबू हा जिया चढ चढ, जिया चढ. असा असा. मुझे ठाकूर आता फोटो काढू का? नाही फोटो काढ बाबू. काय नाम काय? काहीतरी बोलते, काय समजत नाही. मला पण फोटो काढायचा ना तुला. इथं उभं राहा. खाणची तूच तिकडच्या बाजूला डी रे.
लॉजवरती थांबलेले होते. भक्त निवास. भक्त निवास 108. काका आणि गाईज काकाची एंट्री झालेली आहे. आणि तुला जायचं कुठं? हा चल. काका गेलं खाली गाडी जाणार. आणि गाईज इथं गरम पाणी येतो काय मी येते की नाही? इथून गरम पाणी येतं. पहिलं आहे आपला. हा इथून गरम पाणी येतो. आपल्या बाथरूम आपला इथून आपल्याला ना बाथरूम मधली बादली आणायची, गरम पाणी न्यायचं. हा आणि आंघोळ करायची. आणि आंघोळ करायची. जेवढं गरम पाणी पाहिजे तेवढं घेऊन जायचं. मला तर फुलपातली पाहिजे मग. आणि थंड पाणी आपल्या बाथरूम मध्येच होतं. हा हे खरं. चिटिंग चालली आहे. बेकार चिटिंग आहे बेकार. एवढ्या रात्रीची तू ज्यावेळेस मला गरम पाणी का बघ एकदा. आमचं रूम तिथं आमचा पसारा पडलाय. आणि इथं आम्ही वेगवेगळं ते एक बेड 2 3 4 चौघांसाठी बेड आहेत. आणि मी कोपरा घेतला माझा भिंतीचा कोपरा. हा विकी काका समोरच राहतो याच्या समोरच राहतो. हां आणि काय बोलतात रूममध्ये जायला काय नाही. आपण कंटाळा आल्या तुरताच एवढे जाम झोप आले. कंटिन्यू घेतलं. हां थांबा एक सेकंड. 3:30 पोहोचलो आणि आम्ही गेलो श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात गेलो. जिथे स्वामी समर्थांनी त्यांच्या काळातले 20 वर्ष म्हणजे तिकडेच स्पेंड केलेत. आम्ही तिकडे ते बघितलं आणि तिथे इतका भारी परिसर आणि तो वटवृक्ष किती मोठा आहे. परत त्यांना समाधी मंदिर वगैरे बघितलं आम्ही. आणि तितकंच नाही तर ते रुद्राक्षची ती पेंटिंग आहे ना, पेंटिंग म्हणजे लाईक तो आर्ट वर्क आहे ना, तो आम्ही तो देखील पाहिलं. बघितलं ना का मग एकदम सेम चेहरा दिसतो ते बघितलं जिथे. आणि मग आम्ही निघालो आणि जिथे ना अक्कलकोटला आहे ना ज्यावेळेस पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराज आले होते ना, ते ज्या खंडेरायाच्या मंदिरात आले होते ना, आम्ही तो बघितला. आम्ही चोलप्पा महाराजांच्या मंदिरात. हां चोलप्पा महाराजांच्या घरी बघितले आणि त्यांच्या घरी गेलो. तिथे जे दादा होते त्यांनी सगळी माहिती सांगितली आम्हाला. आणि हे ते झालं आणि आम्ही तिकडून निघालो आणि आम्ही गाडीत बसून लाईक तुळजापूरसाठी निघालो. आणि आम्ही गाडीत झोपलोच होतो मोस्ट ऑफ. दोघी जण एवढे डेंजर झोपलेलो कारण की काहीच आम्ही असे एवढे डेंजर झोपलो की एकमेकींच्या अंगावरती हातपाय टाकून झोपले. भक्त निवासला आलो. ते मराठी शब्दच आठवत नाही. भक्त निवासला आलो. आंघोळ बिंघोळ करून आम्ही निघालो जेवायला. सांगायला तर खूप भूक लागली होती. जेवण बिवून आम्ही खाली उतरलो की काहीतरी मार्केट वगैरे बघायला. तसं मार्केट काहीच नव्हतं. गेल्या 2 नाही 5 मिनिटं फक्त थांबलं आणि लगेच वरती आलो झोपायला. कारण की खूप झोप आली आता. कारण की उद्या परत लवकर उठायचंय. भेटूया गाईज सकाळी. बाय बाय. हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि आम्ही आता तुळजापूरला आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. कंटिन्यू नाही रात्री 6 वाजले आणि आम्ही आता दर्शन घेऊन येतो. तुला माहितो का समोर हेच कशी दिसते तुम्हाला सांगते मी. तिकडं बेसिंग जवळ आरसा होता आणि आम्हाला आरसा जवळ पाहिजे होता. मी आरसाच काढले तिथला आणि ठेवलाय बेडवरती. दर्शनाला निघलोय पुढं. काकाच नटलाय. आम्ही दर्शन करून घेतो आता. म्हणजे काका झोपलाय. आम्ही खाली फिरत होतो. म्हटलं खाली दर्शन आलोय तर दर्शन करून घेतो. आता आम्ही दर्शन करतो आणि तुम्हाला भेटतो. बाहेरच तुम्हाला दाखवू शकतो कारण की आतमध्ये फोन लावून नाही करत. सो बाहेरच्या दाखवतो. लपून काढू आम्ही जमला तर. काहीच अंदर 6 वाजता 6:15 वाजता. गणपती मंदिराची चालू आणि इथे तुळजाभवानी मंदिर, गणपतीचं मंदिर.
कोणता पण घ्या. आणि कमी किती करणार त्याच्यामध्ये? 50 हे 100 नको नको ते. आम्ही मंदिरात जवळ येतोय. हे बी इथे इथे हा आम्ही लक्ष्मण साईड ना मध्ये इथून घे का. इकडे येईल सगळ्यांचे गजरा लावतील. मी नाही गजरा लावला बिकॉज मी बोर्ड लावलाय. साधा कॅमेरा तर छान येतो माहिती ते. येत नाही फोटो ना. गाईज आम्ही ओटी घेतले आणि आता आम्ही चाललोय मंदिरात, म्हणजे गाभाऱ्यात चाललोय. गाईज मंदिराची इथून चाललोय आतमध्ये. आणि हा मंदिर कोणी बांधला माहिती आहे का? विश्वकर्मा. म्हणजे गजरे बघ, गजरे गजरे. गाईज आम्ही आता दर्शन घेतोय. छाडो मध्ये गणपती नमस्कार. गाईज गर्दी बघा इथे. पूजा आम्ही करणार ना बोलू. हे काय समोर आहे गर्दी आहे, लाईन आहे. चला ज्यावेळेस आई अनुभूतीच्या आश्रमात होती ना, त्यावेळेस तिने ना तिची शक्ती एका दगडात टाकली होती. आणि त्या दगडात त्यांना दगडामधून ज्यावेळेस त्यांनी शक्ती परत घेतली ना, त्यावेळेस त्याच्यात काहीतरी ना म्हणजे शक्तीचा अंश वगैरे काय होतं ना, ते त्या दगडात राहिलं. तेव्हापासून त्या दगडाला ना आईने चिंतामणी हा नाव दिलं. म्हणजे त्यांना म्हणजे तुम्ही तुमचे कुठलेही दुःख कष्ट वगैरे यांना चिंतामणी दगडाला सांगितलं
जर तुमचे सगळे दुःख कष्ट नक्की निघणार आहेत, ते तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती निघणार आहे, तर मग उजवा कौल देते. आणि जर नसेल होणार वगैरे तर मग डावा कौल देते असं. तर गाईज आम्ही दर्शन वगैरे घेतलं उपाशी पोटी. आता भूक लागली आम्हाला, मग आम्ही खायला आलेलो आणि आम्ही तिघांनी घेतलाय डोसा. मम्मीचा उपवास मग ती नाही खाणार आणि आम्हाला डोसे पण काढले दिलेत. गोऱ्या माणसांना काला खावत नाही. तुम्हाला मी दाखवते थांबा डोसे. गाईज डोसे बघू शकतात, गोऱ्या माणसांचे काले डोसे. हा पप्पांचा डोसा आणि पप्पा बोल हॉटेल समोर बसलाय तिकडे, मला बाहेर काढायला तो. गणपती बाप्पा. तर गाईज आम्ही पंढरपूरला आलोय. म्हणजे आमचं अचानक ठरलं तुळजापूरशी निघून की ना 2 तासाचाच रस्ता आहे पंढरपूर, मग पंढरपूर पण करावं म्हणून आम्ही पंढरपूर सुद्धा करायला आलो. आणि इथं आम्हाला काय बोलतात आलं आणि आम्हाला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं. मग आमचे डोंबिवलीचे मामा आहेत, त्यांना आम्ही कॉल केला, मामा आम्हाला रूम पाहिजे. तर मामांनी लगेच तिकडे कॉल केला आणि आम्हाला रूम दिली आगरी समाजमध्ये. गाईज तुम्हाला कधी पाहिजे असेल तर आगरी समाजामध्ये येऊन नक्की रूम वगैरे हे करा. रूमचा पण व्हिडिओ मी लगेच भेटेल. आणि काय बोलतात तुम्हाला रूम वगैरे पाहिजे असेल तर नक्की बघा, मी तुम्हाला रूमवरती जाऊन दाखवीलच रुमाल. घ्या पप्पा गेले काय चहा घ्यायला, पण आम्ही चहा नाही पित. काय नाही माल नको मला, तुला घेऊ मी का? नॉनव्हेज शिवाय जीव नाही होत. आणि काही आम्ही पंढरपूरला आलो. पण आहेत आणि इथे खूप सारे माल आहेत. तुळशी माल शी. गाईज आम्ही आलो पंढरपुरात. आषाढी एकादशी वगैरे असते तेव्हा सगळे भरले असतात. तिथून अख्खी रांग आणि अजून तिथं रांग आहेत. आणि आमचं दर्शन सुद्धा झालं. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघलोय रूमवरती. म्हणजे आता फोटो काढतो आणि आम्ही फोटो काढतो आणि निघतो कुठं रूमवरती. लगेच कपडे चेंज करतो थोडेसे आणि लगेच निघतो घर की वाट. असं बघा 4 आयटम आहे, 350 रुपयाला आहे. आम्हाला फक्त कुकर पाहिजे त्यातला, एकच नाही भेटत का? अच्छा आमच्या पोराला घ्यायचं काय? आम्हाला केलेला पाहिजेत ना फक्त. ते सगळं सेट आहे. मिक्सर पण नाही, चाका रुपवत आहे. कोणाचं करायचं? तिकडे बघ, तिकडे वरती हा पण आहे बघ. हे इथं तर बघ उलटा. हा नाही का कालेच आहे. 40 रुपये कर किलो. हे जिथं आम्ही नमो दीदी. हो व्हिडिओ चालू आहे. मम्मी. तर गाईज हा आम्ही रूम घेतलेला, एकच रूम आहे आणि ते 2-3 गाद्या दिलेले ते खाली ठेवले आम्ही. आणि ते वॉशरूम आहे, पण स्वच्छ आहेत वॉशरूम वगैरे. तर गाईज आम्ही काल फिरून आलो आणि आज थोडासा आराम केला आणि आम्ही आता बसलो 3 जणी. आणि आमचा असंच विषय चाललेला काल किती मज्जा आली वगैरे. तर गाईज आम्ही पहिले अक्कलकोटला गेलो. सकाळी अक्कलकोट केला आणि लगेच तुळजापूरला आम्ही वस्तीला गेलो. सकाळी आम्ही दर्शन घेतलं. रात्रीच घ्यायचं प्लॅन होतं पण सकाळी घेतलं आणि खाली काय बोलतात लाईनीला एवढी भांडणं झाली, म्हणजे थोडीशी भांडणं झाली पण आम्ही सोडला तो विषय, जाऊ दे बोललो. देवाच्या दारात तरी कशाला भांडणं करायला पाहिजेत. मग आम्ही गेलो, दर्शन वगैरे गेलं पण एवढी गर्दी की आहे ना आम्हाला दर्शन पण नीट नाही भेटलं. लगेच पाय पडलो की लगेच चला, म्हणजे अशी ढकलली त्यांनी आम्हाला.
लगेच आम्ही मग इथून गेलो पंढरपूरला. काय मामांचं हे आमच्या आगरी धर्मशाला आहे, आगरी समाज धर्मशाला आहे, तिथे आम्ही गेलो. म्हणजे रूम घेतलं तिथे आणि फ्रेश वगैरे झालो. आम्ही लगेच दर्शन वगैरे घेतलं, पण मुखदर्शन भेटलं कारण की गर्दी खूप होती. तर मुखदर्शनमध्ये आम्हाला एवढं भारी दर्शन भेटलं, म्हणजे असं की ना धक्का नाही बिक्का नाही, तुम्ही पाहिजे तेवढं विठ्ठलाला बघा. आम्ही विठ्ठल बघितला आणि लगेच आम्ही निघलो घरी यायला. आणि घरी आलो आम्ही. कितीला आलो घरी आपण? 12 वाजले ना, रात्री 12 वाजले. 12 वाजता आम्ही घरी आलो. तर गाईज तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां गाईज, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ना तुमच्यासोबत सुद्धा हे झालं आहे का, म्हणजे असं काय बोलतात मंदिरामध्ये भांडणं वगैरे. नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.